28 जानेवारीला अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्या अपघातानंतर लगेचच माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य म्हटलं होतं. अजित पवारांसारखे नेते तयार व्हायला अनेक वर्ष जावी लागतात. फडणवीसांचं ते वाक्य अगदी खरं होतं. भारतासारख्या देशात, महाराष्ट्रासारख्या राज्यात लोकांची नस ओळखणारा एखादा लोकनेता तयार व्हायला खरंच वर्ष जावी लागतात. फडणवीसांनी अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीबाबत त्यांचं कौतुक करताना जे वर्णन केलं तेच वर्णन आज फडणवीसांच्या कारकिर्दीला सुद्धा लागू होतं. फडणवीसांसारखा राजकारणी तयार व्हायला सुद्धा अनेक वर्ष जावी लागतात. खरं तर फडणवीसांनी तो अनेक वर्षांचा काळ बऱ्याच कमी काळात अचीव केलाय. आज हे सांगण्याचं कारण आहे गेल्या आठवडाभर देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चा. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशा चर्चा गेल्या 8-10 दिवस सुरू आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना, राजकीय कारकिर्दीचा मोठा टप्पा गाठलेला असताना फडणवीसांबद्दल या चर्चा होत आहेत. यामध्ये राजकारणाचा भाग आहेच, पण त्यात फडणवीसांच्या अचिव्हमेंटचा भाग मोठा आहे. फडणवीसांच्या दिल्ली प्रमोशनबाबतच्या चर्चा सध्या सुरू आहेत, ज्याबद्दल पत्रकार बोलतायत, विश्लेषक बोलतायत आणि फडणवीस त्याचं खंडन करतायत. गेले काही दिवस हे सुरू आहे. पण आज त्या चर्चेला नवा कांगोरा मिळालाय. भाजपाच्या संसदीय मंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते अशी अटकळ सध्या बांधली जाते. भाजपाचं संसदीय मंडळ म्हणजे काय, तर भाजपामधली निर्णय घेणारी सर्वोच्च समिती म्हणा. नितीन नवीन भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यानंतर या संसदीय मंडळात बदलाची चर्चा सुरू झाली. भाजपाच्या घटनेनुसार या मंडळामध्ये जास्तीत जास्त 11 सदस्य असतात, पण नितीन नवीन यांच्या नियुक्तीनंतर सध्या त्यात 12 सदस्य आहेत. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे, देशव्यापी आहे आणि सध्या देशभरात सत्तेतला सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे या संसदीय मंडळात प्रादेशिक, जातीय आणि नेत्यांच्या ज्येष्ठतेच्या पदांचा असा अनेक मुद्द्यांचा विचार केला जातो. सध्या या संसदीय समितीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष के. लक्ष्मण, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा, माजी खासदार सुधा यादव आणि माजी केंद्रीय मंत्री सत्यनारायण जटिया यांचा समावेश आहे. या संसदीय मंडळात सहसा राज्यातील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा, विशेषतः मुख्यमंत्र्यांचा समावेश केला जात नाही. कारण मुख्यमंत्री किंवा इतर पदांच्या निवडीत या संसदीय मंडळाचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. त्यामुळे सत्तेचं संतुलन राखताना ही काळजी घेतली जाते, पण तो काही नियम नाहीये. पंतप्रधान होण्याअगोदर गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2 वेळा नरेंद्र मोदी सुद्धा या मंडळात होते. आता देवेंद्र फडणवीस यांना जर या मंडळात घेतलं जाणार असेल तर ते का आणि त्याचे अर्थ नेमके काय? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. गेली 12 वर्ष त्यांनी राज्याच्या राजकारणात आपली पकड मजबूत केली आहे आणि ती मजबूत करत असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांची फळी जवळपास कापून काढली आहे. देशभरात भाजप प्रादेशिक पक्ष कमकुवत करत होता, पण महाराष्ट्रात जे देवेंद्र फडणवीसांना जमलं त्या तोडीचं इतर कुणालाही जमलं नाही. सत्ताधारी याचं कौतुक करतील आणि विरोधक याला अनैतिक राजकारण म्हणतील, ते स्वाभाविक आहे. पण देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्रासारख्या राज्यातील राजकारणाचा हा आलेख त्यांना देश पातळीवरच्या नेतृत्वासाठी परफेक्ट कॅन्डिडेट बनवतो. देवेंद्र फडणवीसांचा प्रशासकीय अनुभवही उत्तम आहे, आर्थिक मुद्द्यांवरचा अभ्यासही चांगला आहे. व्यवस्थेवर पकड ठेवणं फडणवीसांसाठी कठीण नाहीये. राजकारणात कितीही कलाकारी केल्या तरी योग्य वेळी सगळ्यांशी पुन्हा संवाद साधू शकतात. दिल्लीतल्या नेत्यांशी चांगले संबंध राखून आहेत. याशिवाय चांगलं व्यक्तिमत्व आहे, वय हाताशी आहे, भाषा उत्तम आहे. सध्या देशातल्या राजकारणातला तरुणांचा दबदबा बघितला तर असे सोफिस्टिकेटेड तरुण चेहरे भाजपाची सगळ्यात मोठी गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत एकदाही मीडियाशी बोलताना फडणवीसांनी ब्लंडर केलं नाही. माध्यमांमध्ये एखादं वाक्य बोलले आणि मग त्याचं स्पष्टीकरण देत बसावं लागलं असं फडणवीसांच्या बाबतीत होत नाही. राष्ट्रीय राजकारणात जाताना ही फडणवीसांसाठी मोठी क्वालिटी ठरते. संघाशी देवेंद्र फडणवीसांचे उत्तम संबंध आहेत. 2024च्या लोकसभेत पराभव झाला, मग विधानसभेसाठी फडणवीसांना संघानं केलेली मदत ही लपून राहिली नव्हती. फडणवीसांचं नागपूर कनेक्शन स्ट्रॉंग आहे. फडणवीसांसोबत याच संसदीय मंडळात आणखी एका मुख्यमंत्र्याच्या नावाची चर्चा आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. पण पुन्हा एकदा महाराष्ट्रात फडणवीसांनी जी राजकीय पकड जमवली आहे तशी उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना जमलेली नाही. त्यामुळे दोघांची तुलना जरी करायची झाली तरी अनेक पातळ्यांवर फडणवीस योगींपेक्षा सरसच दिसतात. अर्थात राजकारणाचं स्कोअर कार्ड कधीही असं क्लिअर कट आणि ओपन नसतं, ते वाचणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं. पण बॉटम लाईन हीच आहे की केंद्रात जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे परफेक्ट आहेत. आता केंद्राला फडणवीस हवेत, फडणवीस क्वालिफायही करतात,
पक्षादेश आला तर ते नाही म्हणणारही नाहीत. पण सवाल हा आहे की आत्ता फडणवीसांना महाराष्ट्रामधून हलवणं केंद्राला परवडणार आहे का, भाजपाला परवडणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर ठामपणे हो असं देता येत नाही. फडणवीसांनी राजकीय खेळी करून महाराष्ट्रात विरोधकांची ताकद कमी केली आहे. 2 पक्ष फोडून महायुती बळकट केली आहे. फडणवीसांच्याच भाषेत सांगायचं तर विरोधकांची स्पेस त्यांनी साफ कमी करून टाकली आहे. पण हा टाईट रोप आहे, तो सैल झाला तर समीकरणं बदलणार. त्यामुळं हा टाईट रोप सांभाळणारा नेता महाराष्ट्रामध्ये असणं ही भाजपाची गरज आहे. आत्ताच्या घडीला हा टाईट रोप सांभाळू शकेल असा नेता महाराष्ट्रात भाजपाकडे दिसत नाहीये. अनेकांना वाटते की फडणवीस केंद्रात गेले तर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल. पण बिहारमध्ये नितीश कुमार आणि JDU सोबत भाजपानं जे केले ते बघितलं तर ही शक्यता फारच धूसर दिसते. शिवाय 2014ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एकेका स्पर्धकाला नामोहरम करायला सुरुवात केली होती. त्यांच्या खेळी एवढ्या टोकाच्या होत्या की काही जण निवडणुकीच्या रिंगणातूनच बाहेर फेकले गेले, काही जण पक्षाच्याच बाहेर फेकले गेले, काही राज्याच्या राजकारणातूनच बाहेर फेकले गेले. मग बाकीच्यांनी जो धडा घ्यायचा तो घेतला आणि आपापल्या तलवारी मॅन केल्या. या सगळ्याचा परिणाम असा झालाय की सध्या तरी फडणवीसांना राज्यात थेट आव्हान देऊ शकेल असा नेता भाजपामध्ये नाही, मित्रपक्षांमध्येही नाहीये. ही फडणवीसांची ताकद जरी असली तरी ती भाजपाची अपरिहार्यता आहे. त्यामुळं आत्ता महाराष्ट्र फडणवीसांच्या हातातून काढून घ्यायचा असेल तर 2029ला स्वबळावर सत्ता आणण्याचं जे स्वप्न भाजपा बघते ते फार कठीण होईल. गेल्या 3 निवडणुकांमध्ये भाजपानं 100च्या वर जागा महाराष्ट्रात जिंकल्यात, पण भाजपाला एकदाही बहुमत मिळू शकलेलं नाही. फडणवीसांना बाजूला काढलं तर भाजपाचं बहुमताचं स्वप्न धूसर होईल. महाराष्ट्रात महायुतीचा जो डोलारा उभा दिसतोय ना, तो फक्त सत्ता नावाच्या फेविकॉलनं चिकटलाय. त्यात काहीही नैसर्गिक मैत्री, भूमिका, भविष्य असले कांगोरे नाहीये. आणि तो सत्तेचा फेविकॉल फडणवीसांनी आपल्या ताब्यात ठेवलाय. उद्या फडणवीस नसतील तर तो फेविकॉल का जोर तितकाच मजबूत राहील याची खात्री देता येणार नाही. यात आणखीही एक मोठा धोका आहे. 2019 ते 2024 हा महाराष्ट्रासाठी प्रचंड राजकीय अस्थिरतेचा काळ राहिला. दोनही वेळेला सत्ताधाऱ्यांकडे पुरेसं संख्याबळ होतं, पण तरीही संपूर्ण 5 वर्ष राज्यानं एक वेगळीच राजकीय अस्थिरता बघितली. फडणवीस जर केंद्रात गेले तर तशीच अस्थिरता पुन्हा दिसेल यात शंका नाही. महाराष्ट्रासारख्या राज्याला अशा प्रकारची अस्थिरता परवडणारी नाहीये. केंद्राला याची पूर्ण जाणीव असणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे जे नेते मोठे झाले ते राजकीय कारकिर्दीच्या आपल्या महत्त्वाच्या टप्प्यावर केंद्रात गेले. त्यात शरद पवार, विलासराव देशमुख, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे हे सगळे नेते यशस्वीही झाले. पण एक गोष्ट खरी आहे की दिल्लीमध्ये राहून सुद्धा महाराष्ट्रातल्या राजकारणात या प्रत्येकाला अस्तित्व हवं होतं. कारण दिल्लीतल्या गर्दीपेक्षा महाराष्ट्रातली सत्ता नेत्यांना जास्त भावते. फडणवीसांची स्वतःची अवस्था सध्या तरी यापेक्षा फार वेगळी असण्याची शक्यता नाहीये. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांसाठी सुद्धा दिल्ली अभी भी दूर ही होगी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.